Welcome students. 11th Science Physics second chapter Mathematical Methods. Mathematical Method chapter मधला आपण ह्या लेक्चरला जो टॉपिक सुरू करतोय तो टॉपिक आता युनिट व्हेक्टर. आता व्हेक्टर म्हणजे काय, स्केलर म्हणजे काय आपल्याला माहित आहे. स्केलर म्हणजे काय की ज्याला फक्त मॅग्निट्यूड गरजेचं असतं आणि व्हेक्टर म्हणजे त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण गरजेचं असतं. त्याला म्हणजे कोणाला, व्हेक्टर म्हणजे फिजिकल क्वांटिटीला. द फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ओनली फॉर इट्स कम्प्लीट रिप्रेझेंटेशन नोन ॲज स्केलर्स. आणि व्हेक्टर कशाला म्हणायचं, द फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर्स बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फॉर इट्स कम्प्लीट रिप्रेझेंटेशन नोन ॲज व्हेक्टर्स. आणि आता आपण कोणता व्हेक्टर बघत आहोत, युनिट व्हेक्टर. आता युनिट व्हेक्टर कशाला म्हणायचं बघा, मी तुम्हाला अगोदर समजावतोय. असं समजा या ठिकाणी आता हा एक व्हेक्टर आहे. या व्हेक्टरचं नाव आहे व्हेक्टर पी. या व्हेक्टरचं नाव व्हेक्टर पी. हा व्हेक्टर स्टार्ट झाला या ठिकाणाहून. कोणत्याच ठिकाणाहून स्टार्ट झाला तो, इट स्टार्ट्स फ्रॉम ओ. ओ पासून स्टार्ट झाला. आता मी काय केलं बघायचं, हा व्हेक्टर पी आहे. ह्या पी व्हेक्टरवर ह्या इनिशियल पॉइंट पासून म्हणजे ओ पासून इतकं डिस्टन्स घेतलं. बघा हे इतकं डिस्टन्स किती आहे, ह्या डिस्टन्सचं जे मॅग्निट्यूड आहे ते 1 युनिट आहे. या डिस्टन्सचं मॅग्निट्यूड किती आहे, 1 युनिट आहे. म्हणजे मग ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड काय असतं, 1 युनिट असतं, त्याला युनिट व्हेक्टर असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. पण हे युनिट मॅग्निट्यूड जे आहे त्याची डायरेक्शन कोणती, बघा हे युनिट मॅग्निट्यूडची जी डायरेक्शन आहे ती कोणाच्या डायरेक्शन नुसार आहे, हा व्हेक्टर पी गिवन व्हेक्टर आहे. व्हेक्टर पी कोण आहे, गिवन व्हेक्टर आहे. मग हा जो गिवन व्हेक्टर आहे त्या गिवन व्हेक्टरची जी डायरेक्शन त्याच डायरेक्शनने हा युनिट व्हेक्टर काढलेला आहे आपण. म्हणजे डायरेक्शन बद्दल काय सांगतो बघा आपल्याला, अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन इज कॉल्ड अ युनिट व्हेक्टर इन दॅट डायरेक्शन. मग बघा आता दिलेल्या डायरेक्शनने जर आपण युनिट मॅग्निट्यूडचा व्हेक्टर काढला तर त्या युनिट मॅग्निट्यूडच्या व्हेक्टरला त्या डायरेक्शन मध्ये असणाऱ्या व्हेक्टरचा युनिट व्हेक्टर म्हणतात. आता डेफिनेशन कंप्लीट झाली. बघा, व्हॉट इज युनिट व्हेक्टर. अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द युनिट व्हेक्टर इन दॅट डायरेक्शन. तो त्या डायरेक्शनचा युनिट झाला. डायरेक्शन बदलली की वेगवेगळ्या डायरेक्शनचा युनिट व्हेक्टर आपल्याला काढता येतो. आता बघा आपण काय केलं, मी व्हेक्टर पी घेतला. आता इथं पी घेतलाच होता. हा व्हेक्टर पी जो आहे तो झिरो नाहीये, तो नॉन झिरो आहे. म्हणजे व्हेक्टर पी इज नॉन झिरो व्हेक्टर. आणि पी जर नॉन झिरो व्हेक्टर असेल तर आपल्याला काय दाखवायचं बघा, देन युनिट व्हेक्टर दाखवायचा. युनिट व्हेक्टर कोण दाखवायचं बघा इकडे. आता इथं मी असं लिहितो, असं समजा इथं हा युनिट व्हेक्टर आहे. युनिटचा यू काढला, युनिटचा काय काढला, यू काढला. आणि वरती काय दिलं, कॅप्स दिला. तर कॅप्स यू याचा अर्थ युनिट व्हेक्टर झाला. आणि इथं मी पी घेतला. हा पी काय सांगतो का, व्हेक्टर यू हा युनिट व्हेक्टर आहे. पण हा युनिट व्हेक्टर कोणाच्या डायरेक्शनने काढला, तर व्हेक्टर पीच्या डायरेक्शनने काढला. मग ब्ल्यू कलर मध्ये हा व्हेक्टर पी होता आणि व्हेक्टर पीच्या डायरेक्शनने हा रेड कलर मध्ये मी युनिट व्हेक्टर काढला. म्हणजे हा युनिट व्हेक्टर रेड कलरचा ब्ल्यू कलरच्या व्हेक्टरच्या डायरेक्शनने काढलेला आहे. म्हणजे मग इथं मी जे लिहिलं त्याच्यामध्ये कॅप्स यू याचा अर्थ युनिट व्हेक्टर आणि पी याचा अर्थ काय, युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी. याला काय म्हणता येईल आपल्याला, कॅप्स यू ला म्हणता येईल युनिट व्हेक्टर आणि पी म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी. पीच्या दिशेने काढलेला युनिट व्हेक्टर. म्हणजे बघा कॅप्स यूपी झालं युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ पी. मग इथं आपण म्हटलं म्हणजे पहा, इफ व्हेक्टर पी इज नॉन झिरो व्हेक्टर देन
युनिट व्हेक्टर, कोणता युनिट व्हेक्टर? कॅप्स यूपी इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी. म्हणजे कॅप्स यूपी हा कोणाच्या डायरेक्शनने? इथं दिसतं तुम्हाला पीच्या डायरेक्शनने. म्हणजे कॅप्स यूपी कोणाच्या डायरेक्शनने आहे? इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी इज गिवन बाय. मग ते कसं दिलं जाईल पाहता आपल्याला. फॉर्म्युला लिहितोय मी. कॅप्स यूपी म्हणजे युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी इक्वल टू न्यूमेरेटरला लिहायचं व्हेक्टर म्हणजे व्हेक्टर पी आणि डिनॉमिनेटरला लिहायचं त्याचं मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड कोण आहे बघा. व्हेक्टर दिला नाही तर नुसतं पी लिहिता येईल आपल्याला. पी म्हणजे मॅग्निट्यूड असेल त्याचं. म्हणजे व्हेक्टर पी ला व्हेक्टर पी च्या मॅग्निट्यूडने भागायचं. व्हेक्टर पी डिवायडेड बाय पी याला म्हणायचं युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी. आता व्हेक्टर पी ची किंमत आपल्याला काढायला हा डिवाइड पी इकडे येताना ह्या कॅप्स यूपी ला मल्टिप्लाय होईल. मग कॅप्स यूपी ला पी मल्टिप्लाय झाला तुम्हाला दिसतंय कॅप्स यूपी इंटू काय आहे? पी. आणि ती झाली व्हेक्टर पी ची किंमत. या पद्धतीने आपल्याला व्हेक्टर पी शोधता आला. आता बघा इकडे. समजा मी काय केलं, हा व्हेक्टर ए काढला. काय काढला? व्हेक्टर ए काढला. मग व्हेक्टर ए च्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर काढला मी. युनिट. मग मी युनिट व्हेक्टर दाखवताना कॅप्स यू लिहिणार बरोबर. आणि हा युनिट व्हेक्टर कोणत्या व्हेक्टरच्या डायरेक्शनने आहे? तर तो व्हेक्टर ए च्या डायरेक्शनने आहे. मग मी इथं ए लिहिणार. म्हणजे याचा अर्थ कॅप्स यू ए म्हणजे युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर ए. मग आता तोंडी प्रश्न विचारतो. जर मी व्हेक्टर क्यू च्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर काढला, कोणाच्या डायरेक्शनने? व्हेक्टर क्यू च्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर काढला तर मग कसा रिप्रेझेंट केला जाईल तो? कॅप्स यू क्यू. कॅप्स यू क्यू म्हणजे काय? युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर क्यू. आणि आता आपण बघणार आहोत काय माहितीये का? सिग्निफिकन्स बघणार आहोत. कोणाचे सिग्निफिकन्स बघणार आहोत? युनिट व्हेक्टरचे सिग्निफिकन्स बघणार आहोत. आणि आता आपण बघतोय युनिट व्हेक्टरचे सिग्निफिकन्स. बघा काय काय आहे. फर्स्ट सिग्निफिकन्स काय? तर उदाहरणार्थ समजा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. हा व्हेक्टर पी होता समजा. काय होता? व्हेक्टर पी. आणि व्हेक्टर पी च्या डायरेक्शनने मी इथून इथपर्यंत युनिट व्हेक्टर काढला कॅप्स यू आणि इथं लिहिलं पी. तर याला आपण रीड कसं केलं? याला आपण रीड केलं युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी. युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर पी. आता मी तुम्हाला एक विचारतो. हा युनिट व्हेक्टरच तुम्हाला फक्त मी दाखवतो. बघा हा एवढा युनिट व्हेक्टर आहे. युनिट व्हेक्टरची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कोणाच्या डायरेक्शनने दिसते पुढे आपल्याला? व्हेक्टर पी च्या डायरेक्शनने दिसते. म्हणजे युनिट व्हेक्टर हा गिवन व्हेक्टरची डायरेक्शन देतो. युनिट व्हेक्टर हा गिवन व्हेक्टरची डायरेक्शन देतो. बघा इट गिव्स द डायरेक्शन ऑफ ए गिवन व्हेक्टर. इट गिव्स म्हणजे युनिट व्हेक्टर. इट गिव्स द डायरेक्शन ऑफ ए गिवन व्हेक्टर. मग आता समजा आपल्याला काय करायचं? कोऑर्डिनेट ऍक्सिस 3 प्रकारचे आहेत. एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे अँड झेड ऍक्सिस आहे बरोबर. मग आपण काय केलं? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस घेऊया. एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर बघायचा, वाय ऍक्सिसच्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर बघायचा आणि झेड ऍक्सिसच्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर बघायचा. तर पहा इथे असं समजा आता दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस अँड दिस इज झेड ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर काढायचा. एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने युनिट व्हेक्टर म्हणजे कॅप्स यू आणि इथं मी एक्स लिहिला. याचा अर्थ झाला युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ काय? एक्स ऍक्सिस. हा युनिट व्हेक्टर झाला इन द डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस आणि इकडे खाली युनिट व्हेक्टर होईल कसा? इन द डायरेक्शन ऑफ काय? झेड ऍक्सिस. मग मी काय केलं बघा इकडे. युनिट व्हेक्टर्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ कोणाच्या डायरेक्शनने असणारे युनिट व्हेक्टर? एक्स, वाय अँड काय? झेड ऍक्सिसच्या डायरेक्शनने असणारे युनिट व्हेक्टर.
आर गिवन बाय एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने जो असेल तो कॅप्स आय ने दिला जाईल, वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन असेल तो कॅप्स जे ने दिला जाईल आणि झेड ऍक्सिसच्या डायरेक्शन असेल तो कॅप्स के ने दिला जाईल. तुम्ही म्हणाल की सर इथं एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने असणारा जो व्हेक्टर आहे तो कॅप्स यू एक्स ने दाखवला, पण यू एक्स याचाच अर्थ कॅप्स आय होईल, कॅप्स यू वाय याचाच अर्थ कॅप्स जे होईल आणि कॅप्स यू झेड याचा अर्थ कॅप्स के होईल. मग बघा तिकडे कॅप्स यू एक्स म्हणजे युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस कॅप्स आय ने दाखवला आपण, बरोबर. आणि मग आता एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने दाखवायचं ना आपल्याला, मग वरती व्हेक्टर एक्स घ्यायचा आणि खाली फक्त त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं, म्हणजे व्हेक्टर एक्स अपॉन एक्स घ्यायचं. आता हे आहे युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ काय वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसच्या डायरेक्शनने असणारा युनिट व्हेक्टर तो कॅप्स जे ने दाखवतात आणि इक्वल टू बघा वाय ऍक्सिसच्या डायरेक्शनने म्हणून वरती व्हेक्टर वाय आणि खाली फक्त त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे वाय. नंतर युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ झेड ऍक्सिस, झेड ऍक्सिसच्या डायरेक्शनने असणारा युनिट व्हेक्टर तर तो दाखवला कॅप्स के ने आपण आणि इक्वल टू अलॉंग द झेड ऍक्सिस आहे ना म्हणून वरती व्हेक्टर झेड घ्यायचा आणि खाली झेडचं मॅग्निट्यूड म्हणजे फक्त झेड लिहायचं. म्हणजे हे काय झालं, आता तोंडी विचारतो मी तुम्हाला, युनिट व्हेक्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस काय असणार, कॅप्स यू एक्स दॅट इज डिनोटेड बाय कॅप्स आय. सेकंड युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस कशाने दाखवलं जाईल ते, कॅप्स यू वाय ने दॅट इज डिनोटेड बाय कॅप्स जे. नाउ युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ झेड ऍक्सिस डिनोटेड बाय कॅप्स यू झेड आणि डिनोट कशाने केलं जाईल ते बाय कॅप्स के ने. मग आता इन शॉर्ट आपल्या लक्षात आलं कॅप्स आय, कॅप्स जे, कॅप्स के, कॅप्स आय, कॅप्स जे, कॅप्स के, दीज आर युनिट व्हेक्टर्स इन द डायरेक्शन ऑफ कोणत्या डायरेक्शनने ते आहेत ते, अलॉंग द एक्स ऍक्सिस, अलॉंग द वाय ऍक्सिस, अलॉंग द झेड ऍक्सिस. या पद्धतीने आपण काय बघितलं, आपण बघितलं सिग्निफिकन्सेस ऑफ काय युनिट व्हेक्टर्स. बघा आता आपण युनिट व्हेक्टरच्या नंतर पुढचा टॉपिक बघणार आहोत व्हेक्टर ऑपरेशन. व्हेक्टर ऑपरेशन म्हणजे काय की व्हेक्टर वरती कोणत्या कोणत्या क्रिया केल्या जातात, म्हणजे व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन करता येतं, ऍडिशन करता येते, सबट्रॅक्शन करता येते. मग आता आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत पहा, आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा. कोणाचा गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर बाय स्केलर्स, म्हणजे व्हेक्टरला मल्टिप्लाय करायचं स्केलरने, व्हेक्टरला मल्टिप्लाय करायचं स्केलरने. बघा एक्सप्लेन करतो मी. असं समजा कन्सिडर व्हेक्टर ए, कोणता व्हेक्टर कन्सिडर करायचा, व्हेक्टर ए कन्सिडर करायचा. आणि जर समजा मी या व्हेक्टर ए ला जर स्केलर एस ने मल्टिप्लाय केलं, काय व्हेक्टर ए ला मी स्केलर एस ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे मी असं म्हणेल इफ व्हेक्टर ए इज मल्टिप्लाइड बाय स्केलर, कोणत्या स्केलरने मल्टिप्लाय करायचं आहे त्याला, स्केलर एस ने मल्टिप्लाय करायचं आहे. स्केलर एस ने मल्टिप्लाय केलं तर देन काय होईल तेव्हा पहा, देन एस वेक्टर ए, काय एस वेक्टर ए इज द मल्टिप्लिकेशन. एस वेक्टर ए हा काय येतो, गुणाकार येतो, मल्टिप्लिकेशन येतं. जर समजा वेक्टर ए ची व्हॅल्यू जी असेल, एस ने मल्टिप्लाय केल्यावर त्या व्हॅल्यू मध्ये काय डिफरन्स होऊ शकतो, तर वेक्टर ए ची व्हॅल्यू वेक्टर ए ला स्केलर एस ने मल्टिप्लाय केलं, मग वेक्टर ए ची व्हॅल्यू एस मल्टिपलने वाढते. किती मल्टिपलने वाढते, एस मल्टिपलने. म्हणजे वेक्टर ए ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर वेक्टर ए ची व्हॅल्यू दुपटीने वाढणार आहे. वेक्टर ए ला आपण जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर वेक्टर ए चं मॅग्निट्यूड 6 मल्टिपल होणार आहे, 6 पट वाढणार आहे. म्हणजे वेक्टर ए चं मॅग्निट्यूड किती मल्टिपल होणार, ते एस मल्टिपल होणार. आणि बघा आता इकडे असं समजा वेक्टर ए चं मॅग्निट्यूड
कोणाचं? वेक्टर ए चं मॅग्निट्यूड आणि वेक्टर ए ला जर स्केलर एस ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं मॅग्निट्यूड दिस बोथ मॅग्निट्यूड्स आर डिफरंट. म्हणजे मी असं म्हणेल, समजा मी असं लिहिलं इथं मॅग्निट्यूड कोणाचं मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इक्वल टू, जर वेक्टर ए चं मॅग्निट्यूड काय असेल? न्यूटनचा मी काय दाखवला? एन दाखवला. तर आणि मॅग्निट्यूड ऑफ यस चं मॅग्निट्यूड असेल सेकंड. यस हा सेकंडचा आहे. तर मग परत मी लिहितो मॅग्निट्यूड ऑफ एस वेक्टर ए इक्वल टू, मग बघा ए चं मॅग्निट्यूड न्यूटन आलं तर एस ने मल्टिप्लाय केल्यावर एस वेक्टर ए चं मॅग्निट्यूड काय येणार? तर ते मॅग्निट्यूड येणार न्यूटन सेकंद. काय येणार? न्यूटन सेकंद. न्यूटनचा एन, सेकंदचा एस. म्हणजे वेक्टर ए चं मॅग्निट्यूड न्यूटन होतं एन, पण स्केलर एस ने त्याला मल्टिप्लाय केलं तर ते मॅग्निट्यूड वेगळं आलं, ते आलं एन एस म्हणजे न्यूटन सेकंद. म्हणजे ह्या पद्धतीने आपण काय बघितलं? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलर्स. आणि आता आपण काय बघणार आहोत माहित आहे? आता आपल्याला बघायचंय ऍडिशन ऑफ टू व्हेक्टर्स. वेक्टरची ऍडिशन आणि वेक्टरची काय? सबट्रॅक्शन बघणार आपण आता. आणि आता आपण पुढील ऑपरेशन बघतोय वेक्टरचं, ऍडिशन ऑफ वेक्टर्स. म्हणजे दोन वेक्टरची आपल्याला बेरीज करायची आहे. आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेणार आहोत. पहा, सपोज कन्सिडर दिस फर्स्ट वेक्टर डिनोटेड बाय वेक्टर ए बी. हा वेक्टर ए बी घेतला मी. नंतर सेकंड वेक्टर घेतलाय, कन्सिडर दिस सेकंड वेक्टर बी सी कन्सिडर केलाय. आणि या दोन वेक्टरची आपल्याला काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे. तर मी काय करतोय पहा इकडे तुम्ही, हा वेक्टर ए बी आहे. वेक्टर ए बी ला मी वेक्टर पी ने डिनोट केलं, वेक्टर बी सी ला मी वेक्टर क्यू ने डिनोट केलं. म्हणजे वेक्टर ए बी म्हणा किंवा नुसतं वेक्टर पी म्हणा, वेक्टर बी सी म्हणा किंवा नुसतं वेक्टर क्यू म्हणा. त्याच्यानंतर बघा, वेक्टर ए बी चं जे मॅग्निट्यूड आहे दॅट इज 3 युनिट्स. किती मॅग्निट्यूड कन्सिडर केला आपण? 3 युनिट्स. नंतर वेक्टर बी सी म्हणजेच वेक्टर क्यू, याचं मॅग्निट्यूड मी कन्सिडर केलं किती युनिट्स? बघा 4 युनिट्स कन्सिडर केलं. आणि आपल्याला ह्या दोन्ही वेक्टरची करायची आहे ऍडिशन, बेरीज करायची या दोन्ही वेक्टरची. मग ऍडिशन करताना ते दोन्ही वेक्टर सेम टाइपचे असायला पाहिजेत, बरोबर? आता पहा इकडे, ए बी ची डायरेक्शन लेफ्ट टू राईट आहे, बी सी ची डायरेक्शन पण लेफ्ट टू राईट आहे. दोन्ही वेक्टर एकमेकांना पॅरलल आहे, हेच दे कॅन बी ऍडेड. बघा कसे ऍड होत आहे ते. आता ए बी मध्ये बी सी ऍड करतोय मी. असं समजा की सुरुवात ए पासून होते, ए पासून असं समजा ए बी 3 युनिट झाला. आता त्याच्यामध्ये बी सी 4 युनिट जॉईन करायचं. इथपर्यंत मी 3 युनिट घेतलं आणि पुढे त्याला 4 युनिट जॉईन केलं. असं समजा इथून इथपर्यंत बी आलेला असेल, बी पासून पुढे परत हा सी आलेला असेल. म्हणजे ए पासून बी पर्यंत, नंतर बी पासून सी पर्यंत, म्हणजेच ए पासून डायरेक्ट सी पर्यंत अशी ऍडिशन झाली त्याची. तर हा ए सी झाला रिझल्टंट व्हेक्टर दॅट इज डिनोटेड बाय, त्या रिझल्टंट व्हेक्टरला मी वेक्टर आर ने डिनोट केलं. रिझल्टंट आहे म्हणून आर ने डिनोट केलं. आणि तो किती होईल माहितीये का? हा 3 युनिट आणि हा 4 युनिट. या दोघांची डायरेक्शन सेम आहे, याचा अर्थ त्यांची ऍडिशन 3 + 4. म्हणजे मी इथं लिहिलं 3 + 4 इक्वल टू आर काय झाला? 7 युनिटचा वेक्टर झाला. म्हणजे ज्या वेळेस वेक्टरची ऍडिशन करायची असते तेव्हा त्या वेक्टरची डायरेक्शन सेम असायला पाहिजे, म्हणजे ते वेक्टर पॅरलल असायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या मॅग्निट्यूडची काय होते? ऍडिशन होते. आता बघा ऍडिशन ऑफ वेक्टर. मग आपण असं समजा
ऍडिशन किती व्हेक्टरची करू शकतो? आपण इथं 2 व्हेक्टरची ऍडिशन केली, पी ची आणि क्यू ची. आपण 2 व्हेक्टरची ऍडिशन केली, असं आपण 3 व्हेक्टरची ऍडिशन करू शकतो. दॅट मीन्स वी कॅन ऍड 2 ऑर मोर व्हेक्टर्स. म्हणजे आता 2 किंवा अधिक व्हेक्टर जर ऍड केले तर ते ऍड केल्यावर काय तयार होईल बरं? 2 व्हेक्टर ऍड केले तर एक नवीन एकच व्हेक्टर तयार होतो. म्हणजे याचा अर्थ when 2 or more vectors are added then it produces single vector. 2 व्हेक्टर जर ऍड केले तर त्याचा एकच म्हणजे सिंगल व्हेक्टर तयार होतो. बघा फर्स्ट लाईन, ऍडिशन ऑफ 2 or more vectors म्हणजे 2 किंवा अधिक व्हेक्टर काय केले आपण? ऍड केले. पण जे 2 व्हेक्टर आपल्याला ऍड करायचे ते एकाच टाइपचे पाहिजेत, म्हणजे एकाच डायरेक्शनने पाहिजे. ते ऍडिशन ऑफ 2 or more व्हेक्टर्स. मग ते 2 or more व्हेक्टर कसे? ऑफ द सेम टाइप, म्हणजे सेम टाइपचे 2 किंवा अधिक व्हेक्टर ऍड केले. प्रोड्युसेस सिंगल व्हेक्टर. मग त्यांचे ऍडिशन केल्यावर काय होतं? एकच व्हेक्टर तयार होतो. म्हणजे ऐकून घ्या परत, वेन 2 or more व्हेक्टर्स ऑफ द सेम टाइप, एकाच टाइपचे 2 किंवा अधिक व्हेक्टर, वेन 2 or more व्हेक्टर्स ऑफ द सेम टाइप आर ऍडेड देन इट प्रोड्युसेस अ सिंगल व्हेक्टर. एकच व्हेक्टर तयार होतो. जसं की आपण बघितलं, व्हेक्टर पी मध्ये व्हेक्टर क्यू ऍड केला आणि तयार एकच व्हेक्टर झाला, दॅट इज व्हेक्टर आर. आता सेकंड पॉइंट पहा, इफेक्ट ऑफ दिस सिंगल व्हेक्टर. म्हणजे सिंगल व्हेक्टर म्हणजे कोण? व्हेक्टर आर. मग सिंगल व्हेक्टरचा जो इफेक्ट असतो तोच इफेक्ट कोणाचा असतो? तो सिंगल व्हेक्टर ज्या व्हेक्टरची ऍडिशन करून आला ना, ज्या ओरिजिनल व्हेक्टरची ऍडिशन करून तो आला, त्या ओरिजिनल व्हेक्टरचा जो इफेक्ट असेल ना एकत्रितपणे, तोच इफेक्ट या सिंगल व्हेक्टरचा असतो. म्हणजे बघा या ठिकाणी इफेक्ट ऑफ दिस सिंगल व्हेक्टर, या सिंगल व्हेक्टरचा जो परिणाम असेल तो इज सेम. सिंगल व्हेक्टरचा इफेक्ट सेम असतो. कोणाचा सेम असतो? टू द कंबाइंड इफेक्ट ऑफ ओरिजिनल व्हेक्टर. कोणाशी सेम आहे? कंबाइंड इफेक्ट ऑफ ओरिजिनल व्हेक्टर. ओरिजिनल व्हेक्टरच्या कंबाइंड इफेक्टशी. बघा ओरिजिनल जे व्हेक्टर आहे त्यांचा कंबाइंड इफेक्ट जो आहे तोच इफेक्ट कोणाचा असतो? सिंगल व्हेक्टरचा असतो. मग इकडे बघा, आता मी सांगतो तुम्हाला, हा ओरिजिनल व्हेक्टर इथं कोण आहे? ए बी अँड बी सी, म्हणजे व्हेक्टर पी अँड व्हेक्टर क्यू. यांचा कंबाइंड इफेक्ट म्हणजे 3+4, त्यांचा कंबाइंड 7 होतो. तर या ठिकाणी आपल्याला हा सिंगल व्हेक्टर आहे तो एकटाच किती आहे? 7 युनिट आहे. म्हणजे दोघांचा कंबाइंड केला तर 7 होतो, तो एकट्याचाच आहे 7. आलं लक्षात बरोबर? लास्ट टाइम सांगतो मी तुम्हाला हा पॉइंट, इफेक्ट ऑफ द सिंगल व्हेक्टर. इफेक्ट ऑफ द सिंगल व्हेक्टर इज सेम. कोणाप्रमाणे सेम? कोणाप्रमाणे सेम? टू द कंबाइंड इफेक्ट ऑफ द ओरिजिनल व्हेक्टर. ओरिजिनल व्हेक्टरच्या कंबाइंड इफेक्ट बरोबर. आता बघा, ज्या 2 व्हेक्टरची आपल्याला ऍडिशन करायची, ते 2 व्हेक्टर एकाच टाइपचे असले पाहिजेत आहे, तरच त्यांची ऍडिशन करता येते. समजा मी असं म्हटलं, 1 किलो कांदे आणि 2 किलो कांदे किती झाले? 3 किलो कांदे. 1 किलो बटाटे, 2 किलो बटाटे किती झाले? 3 किलो बटाटे. मी म्हटलं 1 किलो कांदे आणि 2 किलो बटाटे किती झालं? 3 किलो कांदा बटाटा होईल का? एकत्र होणार नाही. बटाटे अधिक बटाटे होईल, कांदे अधिक कांदे होईल, कांदे अधिक बटाटे कांदा बटाटा होणार नाही. मग तसं एकाच टाइपचे व्हेक्टर ऍड करता येतात, 2 वेगळ्या टाइपचे व्हेक्टर ऍड होत नाही. मग पॉइंट पहा, द व्हेक्टर्स ऑफ द सेम टाइप, एकाच टाइपचे व्हेक्टर्स ऑफ द सेम टाइप ओनली कॅन बी ऍडेड. फक्त एकाच प्रकारचे व्हेक्टर ऍड करता येतात. आणि जे एक्झाम्पल मी तुम्हाला इथं समजावलं त्याचंच इथं डिस्क्रिप्शन आहे. आपण फिगर मध्ये व्हेक्टर पी किती युनिटचा घेतला होता? 3 युनिट. मग इथं दिसते तुम्हाला, इफ व्हेक्टर पी इक्वल टू 3 युनिट्स. व्हेक्टर क्यू किती युनिट घेतला होता आपण? 4 युनिट्स. अँड व्हेक्टर क्यू इक्वल टू 4 युनिट्स आर ऍक्टिंग अलॉंग द सेम लाईन. हे दोन्ही वेक्टर सेम लाईनने ऍक्ट होत आहेत. देन दे कॅन बी ऍडेड ऍज. मग त्यांची बेरीज कशी होणार? वेक्टर त्यांची बेरीज म्हणजे वेक्टर पी ची आणि प्लस कोणाची? वेक्टर क्यू ची. तर इथं मॉड्युलस दिला, याचा अर्थ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी. इथं मॉड्युलस दिला, याचा अर्थ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू. आणि मग दोघांची ऍडिशन केली की तयार होतोय सिंगल वेक्टर म्हणजे वेक्टर आर, आणि त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे मॉड्युलस वेक्टर आर. आता इक्वल टू वेक्टर पी चं मॉड्युलस आहे म्हणजे मॅग्निट्यूड आहे 3 आणि वेक्टर क्यू चं मॅग्निट्यूड आहे 4. मग 3+4 झालं 7 युनिट. हे 7 युनिट झालं
वेक्टर आरचं मॅग्निट्यूड या पद्धतीने आपण काय केलं वेक्टरची ऍडिशन. मग जशी आपण वेक्टरची ऍडिशन केली तसं आपल्याला बघायचं वेक्टरची सबट्रॅक्शन. आता बघायचं आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. आपण याआधी बघितलं काय ऍडिशन ऑफ वेक्टर्स. आता बघायचं सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. थोडासा फरक आहे बघा इकडे. समजा मी हा एक वेक्टर काढला. दिस वेक्टर इज वेक्टर AB, वेक्टर AB अँड सेकंड वेक्टर बघा हा सेकंड वेक्टर काढला मी. हा आता सेकंड वेक्टर कोण माहितीये का AB झालं. इथं मी घेतलं BC. काय घेतलं BC घेतला. आता AB व्हेक्टरचं मी युनिट घेतो किंवा AB व्हेक्टरला मी वेक्टर P ने डिनोट केलं. त्याचं युनिट घेतलं मॅग्निट्यूड घेतलं मी 3 युनिट. नंतर CB वेक्टर याला मी वेक्टर Q म्हटलं. याचं मॅग्निट्यूड घेतलं किती मी 4 युनिट्स मॅग्निट्यूड घेतलं. बरं आता दोघांची डायरेक्शन सेम नाहीये. दिस टू वेक्टर्स आर ऑपोजिट इन डायरेक्शन. P ची डायरेक्शन राईटला आहे आणि Q ची डायरेक्शन कुठे लेफ्टला आहे. मग आता काय करायचं बघून घ्या इकडे. यांची सबट्रॅक्शन होताना कोणता वेक्टर जास्त मॅग्निट्यूडचा आहे तर वेक्टर Q हा जास्त मॅग्निट्यूडचा आहे. वेक्टर P हा कमी मॅग्निट्यूडचा आहे. जो जास्त मॅग्निट्यूडचा आहे त्यातून जो कमी मॅग्निट्यूडचा आहे तो सबट्रॅक्ट होईल. मग बघा इकडे हा 4 युनिट आहे त्यातून हा 3 युनिट सबट्रॅक्ट झाला. 4 मधून 3 युनिट गेले किती युनिट राहिला 1 युनिट. पण मी काय केलं माहिती का आता जो रिझल्टंट काढायचा ना 1 युनिट तो 1 युनिट काढला पण 1 युनिटला मी अजून डायरेक्शन दिली नाही. मग कोणाची डायरेक्शन द्यायची दोघांमधला जो वेक्टर मोठा त्याची डायरेक्शन द्यायची. मग 3 युनिट मोठा की 4 युनिट मोठा 4 युनिट मोठा. तर 4 युनिटची डायरेक्शन दिसते तुम्हाला लेफ्ट साइडला. म्हणून रिझल्टंटची डायरेक्शन सुद्धा आपल्याला द्यायची लेफ्ट साइडला. आणि याला मी म्हटलं रिझल्टंट वेक्टर म्हणजे वेक्टर R म्हटलं आणि त्याचं मॅग्निट्यूड असेल 1 युनिट. किती असेल त्याचं मॅग्निट्यूड 1 युनिट इतकं मॅग्निट्यूड असेल. आणि आता याचं नाव काय द्यायचं याचं नाव कसं द्यायचं पात्र बरं का. मी काय केलं हा वेक्टर AB उचलून वेक्टर BC वर जर ठेवला बघा कसा ठेवतो पात्र बरं का. आता ठेवला हा तो कोण आहे पहा बरं. A नाव आहे पुढचं B आहे इथं B आहे. मग मला म्हणायचं असं आहे की हा ब्ल्यू कलरचा खालचा वेक्टर जो आहे तो Q आणि वरचा जो खाली घेतला तो वेक्टर P आहे. तर इतका पोर्शन बघा इतका पोर्शन कट झाला कारण रेडची डायरेक्शन जी आहे ती राईटला आणि ब्ल्यूची डायरेक्शन कुठे लेफ्टला. मग राईट आणि लेफ्ट काय होईल ऑपोजिट डायरेक्शन असेल तर कॅन्सल होईल. म्हणजे राईटला असणारा +3 लेफ्टला असणारा काय असेल मग तो -3 तो कट होऊन जाईल. उरलं काय मग शिल्लक फक्त एवढं उरलं. एवढं शिल्लक उरलं त्याच्यामध्ये इथं A पॉइंट आहे इथं C पॉइंट आहे. म्हणून याला नाव द्यायचं आपल्याला वेक्टर AC आणि तो रिझल्टंट आहे म्हणून वेक्टर R म्हटलं. आता आपल्याला पॉइंट वाईज बघायचं. हे जे 2 वेक्टर आपण सबट्रॅक्ट करण्यासाठी घेतले ते अँटी पॅरलल होते. कसे होते अँटी पॅरलल. when 2 vectors are anti-parallel to each other म्हणजे 2 वेक्टर जर एकमेकांना अँटी पॅरलल असतील the magnitude of their resultant त्यांच्या रिझल्टंटचं काय घ्यायचं आपल्याला मॅग्निट्यूड. मग त्यांच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं असतं माहिती का आपण 4 मधला आणि 3 मधला काय घेतला डिफरन्स घेतला. मग 4 मधला बघा इकडे 2 वेक्टर when 2 vectors are anti parallel 2 वेक्टर काय असतील अँटी पॅरलल असतील एकमेकांना. द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट मग त्यांच्या रिझल्टंटचे मॅग्निट्यूड आपण कसं काढलं. जे 2 वेक्टर एकमेकांना अँटी पॅरलल होते ते होते वेक्टर P आणि वेक्टर Q बरोबर. मग
त्यांच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं काढलं आपण? मोठ्यातून छोटा वजा केला, 4 मधून 3 वजा केला 1 आलं, 4 मधून 3 सबट्रॅक्ट केला 1 आलं, म्हणजे 4 मधून 3 सबट्रॅक्ट केला 1 आलं, म्हणजे तो झाला डिफरन्स त्यांच्यातला. म्हणजे इज द डिफरन्स. कोणामधला डिफरन्स झाला? इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड. इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड म्हणजे काय? प्रत्येकाचं, एकाचं 3 एकाचं 4, 4 आणि 3 हे इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड झाले, त्यांच्यामधला डिफरन्स आला 1. अँड डायरेक्शन इज ऑफ लार्जर व्हेक्टर. आणि डायरेक्शन कोणाची द्यावी लागेल? लार्जर व्हेक्टरची. आपण या ठिकाणी डायरेक्शन कोणाची दिली माहितीये का? मोठा व्हेक्टर कोण होता? 4 युनिटचा, छोटा व्हेक्टरचा 3 युनिटचा. मग आपण 4 युनिट मधून 3 युनिट मायनस केले, 1 युनिट हा रिझल्टंट आला. मग 1 युनिटची डायरेक्शन कुठं होती? लेफ्टला होती. मग त्याला आपण एसी नाव दिलं. या ठिकाणी बघा एसी नाव दिलं. बघा या ठिकाणी एबीची डायरेक्शन राईट होती, बीसीची डायरेक्शन लेफ्ट होती. दोघांमधला मोठा 4 युनिट होता. मग दोघांमधला डिफरन्स आला 1 युनिट. पण मग डायरेक्शन देताना कोणाची दिली? लार्जर व्हेक्टर कोण होता? 4 युनिट. 4 युनिटची डायरेक्शन लेफ्ट टू राईट होती. मग इथे लेफ्ट टू राईट आपण डायरेक्शन दाखवली. सेकंड पॉइंट पहा. द व्हेक्टर्स ऑफ ओनली सेम टाइप कॅन बी सबट्रॅक्टेड. म्हणजे एकाच प्रकारचे व्हेक्टर सबट्रॅक्ट करता येतात. जसं आपण पाहिलं की सेम टाइपचे व्हेक्टर ऍड करता येतात, तसं सेम टाइपचेच व्हेक्टर सबट्रॅक्ट करता येतात. जसं की 4 आंबे वजा 3 आंबे 1 राहू शकतो. 4 आंबे वजा 3 चिक्कू असं करता येणार नाही. चिक्कू चिक्कूच लागेल, आंबा आंबाच लागेल. चिक्कू आणि आंबा यांची एकत्र बेरीज वजाबाकी चिक्कुंबा असं काही होणार नाही. बघा पुढे एक्झाम्पल. व्हेक्टर पी इक्वल टू 3 युनिट. आपण हे एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे की व्हेक्टर पी 3 युनिट आहे, व्हेक्टर क्यू 4 युनिट आहे, ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे. देन दे आर सबट्रॅक्टेड ऍज. ते कसे वजा करता येतात माहित आहे? वेक्टर मॉड्युलस वेक्टर पी मधून मॉड्युलस वेक्टर क्यू मायनस करायचा, त्यांचा रिझल्टंट म्हणजे मॉड्युलस वेक्टर आर. मॉड्युलस दोघांचं आपण कंबाईन केलं. वेक्टर पी चे मॅग्निट्यूड 3 होतं, वेक्टर क्यू चे मॅग्निट्यूड 4 होतं. 3 - 4 केलं. मग मॉड्युलसच्या आतमध्ये -1 येईल आणि -1 ला मॉड्युलस मधून जर बाहेर काढलं तर 1 असेल फक्त, म्हणजे 1 युनिट. मग या पद्धतीने आपण काय पाहिलं माहितीये का? आज युनिट व्हेक्टर पाहिलं, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन पाहिलं. कोणाचं? व्हेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर आपण ऍडिशन ऑफ 2 व्हेक्टर पाहिलं. त्याच्यानंतर आपण सबट्रॅक्शन ऑफ 2 व्हेक्टर पाहिलं. आणि नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.